उमेद अभियानाचे खूप खूप आभार। मी आभार असं मानते की सर्व महिलांना त्यांनी सक्षम बनवलं आणि सगळं उद्योगासाठी प्रोत्साहन त्यांनी पण दिलं आणि उमेद अभियानाने पण दिलं। माझा हा ज्वारी मिक्स इडली आटा आहे आणि कडधान्य मिक्स डोसा पीठ आहे आणि तृणधान्य मिक्स डोसा पीठ पण आहे, बाजरी पीठ आहे। यासाठी आपल्याला सर्वांनी मार्केटिंगची सुविधा करायला हवी। त्यासाठी आम्ही मुंबईला पहिल्यांदाच आलेलो आहे, अकोला जिल्ह्यामधून आलेली आहे मी। माझा भाग्यलक्ष्मी महिला बचत गट पिंजर, तालुका बार्शीटाकळी, जिल्हा अकोला। माझं नाव उषा सुधीर देशमुख। मार्केटिंगची सुविधा व्हावी एवढीच इच्छा आहे आणि गरीब महिलांना माझ्याकडून रोजगार मिळावा हे माझं खूप मोठं ध्येय आहे। माझ्या पतींचं 11 महिने झाले ते गेले, पण मला या प्रोत्साहन होतं। आधाराची गरज आहे तर त्यांनी गरीब महिलांना रोजगार मिळेल, मार्केटिंग झाली तर माझा उद्योग वाढेल आणि गोरगरीब महिलांना हाताला काम लागेल, 2 पैसे शेतकऱ्यांचा पण फायदा होईल। ठीक, नमस्कार। उमेद अभियानचे खूप खूप आभार। आम्हाला महिलांना खूप मोठं बळ दिलं त्यांनी आणि प्रोत्साहन दिलं सर्व काम करण्यासाठी। माझा भाग्यलक्ष्मी महिला बचत गट आहे, पिंजर, तालुका बार्शीटाकळी, जिल्हा अकोला। मी उषा सुधीर देशमुख। माझा उमेदचा भाग्यलक्ष्मी गट आहे, महालक्ष्मी शेतकरी गट आहे आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे। माझा प्रोडक्ट ज्वारीची इडली प्रीमिक्स आहे आणि कडधान्य मिक्स डोसा पीठ आहे आणि शेतकऱ्यांना व्यापारी कसं बनवलं हे मी सांगते की माझ्या गहू क्लीनर डिस्टोनर प्लॅन्ट आहे। शेतकऱ्यांचा गहू यावर्षी 1500 रुपये क्विंटल मागितला होता, तुम्ही त्यांना पॅकिंग ब्रँडिंग करून 3000 रुपये भाव मिळून दिला। हे माझे सर्व उमेद अभियानाचं बळ मला मिळालं आणि घरून माझ्या पतीचं पण मला खूप मोठं प्रोत्साहन मिळालं, त्यामुळे मी यावेळेस सर्व काही करू शकले। आणि आमच्या गटामध्ये कोणाचंच सहकार्य म्हणजे पुरुषांचं नाही आहे, सर्व महिलांचाच वाटा आहे। आणि आता आटा प्लॅन्ट आणि हे गहू क्लीनर डिस्टोनर ते तर आहे, पण मी ज्वारीचा प्रीमिक्स बनवलं, ज्वारीची इडली आणि कडधान्य तृणधान्य मिक्स डोसा, उडीद मिक्स पीठ, बाजरी पीठ असं सर्व प्रोडक्ट इथं दिलेलं आहे उमेदला। आता हे जर मार्केटिंग झाली तर गोरगरीब महिलांना रोजगार मिळेल आणि आमचाही उद्योग थोडा मोठा होईल। यासाठी सहकार्य करावं, मार्केटिंगची सुविधा करावी आणि चांगलं ग्रेड मिळवून द्यावी, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल। खूप खूप आभार। उमेद अभियान। नमस्कार। तालुका दापोली, जिल्हा भंडारा। आज इथे महालक्ष्मी सरस शिल्प भवनमध्ये आलेली आहे। मी हर वर्षी महालक्ष्मी सरसची विक्री करता येते। माझे आणि उमेद अभियानाचे खूप खूप आभारी आहे। आम्हाला इथं राहण्याची सोय करून दिली, आम्हाला नाही का विक्री करण्याचे स्टॉलसुद्धा मिळवून दिले। याबद्दल मी उमेद अभियानाचे खूप खूप आभार मानून त्यांनी आता माझी विक्री चांगल्या प्रकारची चालू आहे आणि नाही का मला एक चांगलं असे ऑनलाईन करता पण मला विक्रीचे चान्स मिळाले आहेत। माझी मुंबईला पार्सलसुद्धा येतात आणि माझी विक्री खूप छान आहे। हे मुगाचे लाडू खूप छान आहेत, चवीला खूप छान लागतात। ड्रायफ्रूट लाडू आहेत। जर काढा ना बाहेर काय आमच्या स्टॉलला चाला ना, येतो ना, येतो 2 मिनिटांमध्ये। नाही इकडे जातात माहितीच होती, मग तिकडे 19 नंबरला याच नंबर याच लाईन ना मागच्या साईडला। हा येतो चला नाही तर यार उमेद ने प्लेटफॉर्म दिया है फ्री में रहने के लिए और स्टॉल भी फ्री में दिया है हमें मार्केटिंग के लिए। हमारी प्रोडक्ट हम रोस्टेड फूड लेके आए हैं गुजरात से, पूरा हेल्दी फूड है और यहाँ की व्यवस्था बहुत मस्त है। उमेद का हम बहुत शुक्रिया अदा करते हैं कि हमें प्लेटफॉर्म दिया और इसके लिए हमें बहुत अच्छा मार्केटिंग मिल रहा है और बल्क ऑर्डर भी अच्छा मिल रहा है यहाँ से। थैंक यू। ये बोलो मत क्या क्या है आइटम क्या क्या बता रहे हो सर? हमारे पास पूरी रोस्टेड प्रोडक्ट है, बाजरा है रोस्टेड, जुआर है रोस्टेड, डाइट चिवड़ा है रोस्टेड मूंग है रोस्टेड, मठ है रोस्टेड, सोयाबीन है, सब रोस्टेड आएगा। रोस्टेड मिक्सचर है, रोस्टेड पीनट्स है, रोस्टेड कॉर्न है, कॉर्नफ्लेक्स है, रोस्टेड चिवड़ा है, सब रोस्टेड आइटम है बिना ऑयल का और बिना फ्राई किया हुआ है।
ऐसा हमारा प्रोडक्ट रहेगा सर। हमारी ग्राम वाणी हमने नाम दिया है, रूरल वुमेंस को हम आगे ला रहे हैं, जो गाँव की बहन है उसको आगे ला रहे हैं, इसलिए हमने ग्राम वाणी नाम दिया है हमारी ब्रांड का। माझे नाव वैशाली गबने आहे, मुक्काम गोरेगाव तहसील पुणे जिल्हा भंडारा। मी उमेदमार्फत माझ्या गटाचे नाव लक्ष्मीकांत शिंदे। आम्ही गटामध्ये दूध उत्पादन करून त्याची विक्री करतो आणि आम्ही अभियानाचे आभारी आहे की आम्हाला म्हणजे माल सेलिंग करण्याचे बाजार शेखर राजेश कडक कामंदुका पोस्टपूर्ण तहसील जिल्हा भंडारा। त्याच्या समूहाचे नाव राधाकृष्ण समूह कंदुका। आणि आम्हाला स्टॉल मुंबईला स्टॉल मिळाल्याबद्दल उमेद अभियानाचे धन्यवाद। आम्हाला इथे म्हणजे स्टॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल। माझ्याकडे गुळ आहे, त्याच्यामध्ये फ्लेवर गुळ आहे, अद्रक इलायची जायफळ मिक्स केलेला आहे, हळद पावडर आहे, तिखट पावडर आहे, तांदूळ आहे। ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करून आम्ही ऊस काढून त्याच्या गुळ तयार करतो आणि तांदूळ पण तयार करतो। धन्यवाद। त्यांनी आम्हाला ह्या स्टॉल लावण्यासाठी आम्हाला आमचं प्रोडक्ट ठेवण्यासाठी खूप लक्ष आम्हाला ह्या दिलेल्या आहे, ठेवण्यासाठी सोय केलेली आहे उपलब्ध। आमचे स्टॉल आहे, तांदूळ आहे, गूळ आहे, आम्ही स्वतःच घरी करतो आणि त्याच्यानंतर आम्ही उत्पादन करतो। सेंद्रिय पद्धतीने आमचे हे उत्पादन काढलेलं आहे, ऑर्गॅनिक पद्धतीने काढलेलं आहे आणि गूळ स्वतःचे शेतामध्ये ऊस तयार करून स्वतःच आम्ही ते मशीनद्वारे गूळ उत्पादन करत असतो। तांदूळचे तसंच आहे, सेंद्रिय पद्धतीची निविष्ठ आम्ही तयार करून हे माल सप्लाय करतो आणि म्हणजे दिल्लीपर्यंत हा माल सप्लाय जातो। उमेदच्या मार्फत आम्ही भरपूर समोर गेलो, त्यामुळे आम्ही खूपच आभारी। मी अंतोरा गाव पेठ, रायगड जिल्ह्यातून आले, अंतोरा गाव पेठ। मला आज उमेदमुळे हे प्लॅटफॉर्म भेटलं, मी त्यांची खूप आभारी आहे। त्याच्यामुळे हा मला इथं उभं राहायला भेटलं आणि माझे प्रोडक्ट्स सांडगी मिरची कोकम म्हणजे पूर्ण कोकणी फूड, वाल, कोकम सरबत, आगळ, मँगो पल्प यासारख्या सर्व गोष्टी इथे आहेत। सर्वांनी इथे भेटायला या। बस महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला आलो आहोत वाशीला। खूप छान एक्झिबिशन आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले प्रॉडक्ट्स आले आहेत आणि प्राईस पण रिजनेबल आहे आणि नवी मुंबईत असल्यामुळे नवी मुंबई आणि ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरांना नागरिकांना पण जवळ आहे। तर तुम्ही नक्की या एक्झिबिशनला। आता मी केकच्या स्टॉलवर आहे, मॅडमचं केक खाऊन पहिला खूप छान आहे आणि प्लॅटफॉर्म मिळाला की खेड्यातून आम्हाला इतकं छान असा प्लॅटफॉर्म मिळाला आणि आम्हाला ते सेल करता येते आणि मार्केटिंग खूप छान पद्धतीने होते आणि यासाठी मी उमेद अभियानाचे मनापासून आभारी आहे। तर माझं नाव आहे पूर्वा धीरज रसले, काशीगाववरून आले मी। तर मार्केटमध्ये तो केक आपण बघतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक हायजीन किंवा एक हेल्दी कुठले दिसत नाही, तर त्याच कन्सेप्टवर काम करून आम्ही गाईच्या दुधातील मावा केक डेव्हलप केलेला आहे आणि तोही प्युअर व्हेज आणि त्याच्यामध्ये आपल्याकडं मावा पिस्ता, मावा ऑरेंज असे असंख्य फ्लेवर्स देखील आहेत। आणि आता क्रिसमस जवळ येतोय तर आपण प्लम केक सगळ्यांच्या आवडीचा आहेच, तर तो प्लम केक वाईन किंवा रममध्ये बनत नाही, तर तो ऑरेंज ज्यूसमध्ये बनतो आणि खरंच मुंबईकरांना माझा मनापासून धन्यवाद। तर या केकला खूप भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि रिस्पॉन्स खूप छान मिळत आहे। तर आपला प्रोडक्ट आहे तो ऑनलाईन पण उपलब्ध आहे। छत्रपति संभाजीनगर से है हमारे। मराठी बोलू का? हाँ मराठी बोला ना। आम्ही ना आमचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे। आमच्या समूहाचे नाव संत रोहिदास स्वयंसहायता समूह आहे। आम्ही कपड्यांचा कारोबार आहे। आम्ही हे गटातले सारे महिला तयार करतो। हे बच्चा पीस आहे, ह्या पीसपासून आमची सुरुवात आहे। हे कॉटनमध्ये आहे, याची रेट 250 रुपये आहे। याच्यापेक्षा मोठी साईज भरपूर मिळतील, 5 ते 8
8 वर्षाच्या मुलीपर्यंत. त्याच्या पुढे पण ही शॉर्ट साईज आहे कॉटनमध्ये. 450 प्राईज आहे याची. आमच्याकडे ना 2 क्वालिटी आहे, रेयॉन एक कॉटन. ही रेयॉनमध्ये आहे, याची प्राईज 650 आहे. आणि कॉटनमध्ये जर लॉंग घेतला तर 550ला भेटेल. नक्की भेट द्या महालक्ष्मी सर. संजय कुमार, राहणारे पाटखेड, तालुका बार्शी, टाकळी जिल्हा अकोला. उमेद अभियानांतर्गत मी आज इथपर्यंत आले. महालक्ष्मी सरसमध्ये राहिलेले आहे. आणि म्हणजे जे बॅग आहे आणि अगरबत्ती पण आहे. आम्ही सर्व हे घरी बनवलेले प्रोडक्ट आहेत. आमचे सर्व महिला मिळून आले आहे. मार्केटिंगसाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. धन्यवाद. नमस्कार, मी मनीषा गावडे. माझ्यासोबत आहेत प्रमिलाताई टेंगिरे. आम्ही आंबेगाव तालुक्यातून आलेलो आहोत, पुणे जिल्ह्यातून. आम्ही उमेद अभियानामध्ये आल्यानंतर खरं तर खूप शिकायला भेटलं. मी मनापासून आभार मानेन उमेद अभियानाचे, ज्यांनी आम्हाला ही जागा अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे सेलिंगसाठी. त्याचप्रमाणे आमचं राहणं, आमचं खाणं, आमचं येणं जाणं हे सगळं उमेद अभियानाच्या वतीनं केलं जातं आहे. खरं तर माहेरी आल्याचा भास या ठिकाणी होतो आहे. आमची इतकी काळजी घेतली जाते आणि उमेद अभियानाचं मनापासून मी आभार मानेन. आमच्या या ठिकाणी बचत गटाने तयार केलेले खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं आहे ते गिरगाईचे तूप, जे आमच्या बचत गटातील महिला स्वतः तयार करतात. त्याचबरोबर कढीपत्ता कँडी आहे. त्याच्यासोबतच खाकरे आहेत बऱ्याच प्रकारची, लोणची आहेत बऱ्याच प्रकारची. त्याच्यासोबतच उन्हाळ्याच्या दिवसात जे वाळवणाचे प्रकार केले जातात, मग सांडगे असतील, कुरडई असेल, पापडी असेल, शेवई असेल, ह्या सगळ्या प्रकारचे पदार्थ या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या बचत गटाचा गारमेंटचाही उद्योग आहे. त्याच्यामध्ये आम्ही ज्या महिलांच्या कुर्तीज आहेत त्या कुर्तीज स्टिचिंगचं काम करतो. हे सगळे प्रॉडक्ट घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. उमेद अभियानाचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि हा इतका सुंदर असा प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला. धन्यवाद. नमस्कार, मी प्रमिला टेंगिरे, आंबेगाव तालुक्यातून आले, पुणे जिल्हा आंबेगाव तालुका. आमचा बचत गट खूप छान प्रकारे तुपाचं प्रोडक्ट तयार करतो आणि विशेष उमेद अभियानाने ही जी महिलांना संधी दिलेली आहे तो प्लॉट तयार करून दिला, त्यांचे मी प्रामुख्याने आभार मानेन की जेणेकरून महिलांना प्रशिक्षण देऊन, फ्रीमध्ये प्रशिक्षण देऊन, त्यांना सर्टिफिकेट देऊन आपला बिझनेस सेट करण्यासाठी फायनान्स उभा करून देतात आणि विक्रीसाठी त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये ते स्टॉल वगैरे लावण्यासाठी एक्झिबिशन भरवतात. त्यामुळे मी उमेद अभियानाची मनापासून आभारी आहे. ओरिजिनल घी पाहिजे, घी. हां बोला बोला बोला. नमस्कार, माझं नाव धाराशिव सिद्धेश्वर संगनाथप्पा. आपण SSG उत्कर्ष SSGच्या मार्फत इथे आलेलो आहोत. महालक्ष्मी सरसमुळे आम्हाला इथे येण्याचा लाभ भेटलेला आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण आहोत लातूर आलमला येथून आलेलो आहोत. आपल्यापाशी आपण मधमाशी पालन करतो. आपल्यापाशी वेगवेगळा मध आहे. हा जर म्हणलं तर आपला फॉरेस्ट हानी आहे, म्हणजे जिथं जंगल आहे तिथं आपण मधमाशीच्या पेट्या नेऊन ठेवतो. तर जर हा म्हणलं तर ओव्याचा, जो ओव्याची शेती आहे तिथं आपण मधमाशीच्या पेट्या नेऊन ठेवतो. तो जो असतो तो पचन प्रक्रियेसाठी, पित्तासाठी, फॅट लॉससाठी चांगला असतो. हा जो आहे तो तुळशीचा, रक्तप्रवाहासाठी, रक्तशुद्धीसाठी, स्किनसाठी एकदम बेस्ट असतो. हा कडुलिंब जांभळाचा, आयुर्वेदिक औषधात घेण्यासाठी ते एकदम बेस्ट असतो. हा मोहरीचा आहे, हा नॅचरली घट होत असतो. हनी क्रीम म्हणतात त्याला. तर हा मोहरीचा आहे, जिथं मोहरीची शेती आहे तिथं पेट्या ठेवून काढलेला आहे. पण हा ड्रायफ्रूट विथ हनी क्रीम आहे. असं वेगवेगळा मध आहे आणि वेगवेगळे त्याचे गुणतत्व त्याच्यात आढळलेले आहेत. 600 रुपये किलोपासून 1000 रुपये किलोपर्यंत आहे वेगवेगळं. जर कुणाला पाहिजे असेल, लागत असेल तर कॉल करून पण ऑर्डर करू शकतात. माझा नंबर आहे 9730. बहुत ही अच्छा लगा हुआ है. क्या क्या आइटम आपने देखा इधर? हैंडलूम का देखा हाँ. है, फिर होममेड सब बाकी वो सब बना हुआ, क्या धान वगैरह का पापड़, अचार, फिर मसाले और साड़ियाँ हैं हैंडलूम की और एजुकेशन सभी और बाकी देखना बाकी है.
त्यांचे आभार मानते. मला या प्रोग्रामला बोलावून माझं त्यांनी इथं स्टॉल लावलं त्याच्याबद्दल मी खूप खूप उमेदची आभारी आहे. माझं नाव सुनंदा मनोहर उईके, मुक्काम पोस्ट साले कसा तहसील गोंदिया इथून आली आहे आणि मी गोधडी शिवण्याचं काम करते आणि कापड घेऊन त्याच्यावर ब्लॉक पेंटिंग पण करते. आणि मी इथं स्टॉल लावली. इथून मला गोधडी आणि ब्लॉक पेंटिंगमध्येच माझं स्टॉल सजणार नव्हतं म्हणून मी बाहेरून सुद्धा माल बोलावलेला आहे आणि तो आपल्या स्टॉलची शोभा वाढवून लोकांना माल विकते. हे काय आयटम आहे जरा सांगा बरं, काय काय वस्तू सांगा, कुठलं आहे? ही वस्तू आहे सर, पॅचवर्कमध्ये केलेली आहे. पॅचवर्क तयार करून सगळ्या मी याला बेडशीट तयार केली आहे सगळी. आणि बेडशीट तयार करून वापर आधीच्या बाया वाकरा शिवायच्या, वाकरावर झोपायचे, वाकरावर झोपल्याने त्याचं ब्लड सर्क्युलेशन ठीक राहतं. मला सगळ्या ही आयडिया माझ्या मनात आली. म्हणून आजकालच्या लोकांना सुद्धा हे सांगितलं पाहिजे आणि या वाकरावर आपण त्यांना झोपवलं पाहिजे. असं आता आमच्याकडे वाकर म्हणतात, तिकडे गोधडी म्हणतात. हा एक फरक आहे सर. मी खूप खूप आभारी आहे सर उमेदची. कॉल नंबर सांगा लागेल सर. कॉल नंबर वगैरे सांगा लागेल. सांगा ना 2 मिनटं बोल. माझा स्टॉल नंबर आहे 113 भरतधान्य मिक्स आर्या स्वयंसहायता समूह. बोला. नमस्कार सर, माझं नाव सौ रेखा मनीष गुंडेकर. मी अमरावती जिल्ह्यातून आलेले, चांदुरली हे तालुक्यातून. तर आमचा आर्या हा स्वयंसहायता बचत गट आहे सर. मुंबई महालक्ष्मी सरस प्रदर्शनी इथे आम्ही आमच्या बचत गटाच्या ज्या वस्तू आहेत त्या विक्री करण्याकरता आलेल्या आहोत. तर इथे चांगला प्रतिसाद मिळत आहे सर. आणि आमच्याकडे जे आहे ते भरडधान्याचं पीठ आहे सर, मिलेट्स पीठ. याच्यात सगळे भरडधान्य, याच्यात गहू, तांदूळ आणि चणा डाळ वगैरे अशा डाळी टाकलेल्या नाही आहे. भरडधान्य इथं पाहू शकता सर तुम्ही, सगळ्या अशा भरडधान्य मिक्सरचं पीठ आहे. आणि त्यानंतर आमच्याकडं ऑर्गॅनिक सीड आहे सर, सेंद्रिय अनपॉलिश आहेत बिलकुल. त्या व्यतिरिक्त सर हळद आहे, चटणी, पापड असे भरपूर प्रोडक्ट आमचे असतात. आम्हाला इथे चांगला रिस्पॉन्स मिळाला, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे सर. आणि इथली व्यवस्था पण छान आहे महिलांची केलेली, त्यामुळे आम्हाला विक्रीसाठी पण थोडी उत्सुकता वाटत आहे सर. उमेदनी जी आम्हाला ही संधी दिली आहे सर, तर त्या उमेदचे आम्ही आभार मानतो की स्त्रियांना एक नवीन व्यासपीठ त्यांनी तयार करून दिलेलं आहे, ज्यामध्ये ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि एक आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करू शकतात. हमको बुलाया गया है एग्जीबिशन के लिए और उम्मीद ने हमारे लिए बहुत अच्छी व्यवस्था भी की है और रहने के लिए जगह दी है, खाने के लिए खाना दिया हुआ है और बहुत फैसिलिटी है. बिल्कुल भी पूरा लेडीज़ के साथ कोऑपरेट कर रहे हैं और बहुत अच्छी जगह है ये और बहुत अच्छा एग्जीबिशन है और सब पार्टिसिपेट करने वाले लोग भी बहुत अच्छे हैं और सर भी बहुत ही हेल्पिंग नेचर है. सब ने बहुत अच्छी जगह दी है, बहुत अच्छा एग्जीबिशन है. आप ज़रूर आइए, विजिट कीजिए. नमस्कार. है प्योर मसलिन क्रेप का हैंड ब्लॉक आएगा, प्योर का दुपट्टा आएगा जिसमें वीविंग वाला काम किया हुआ है. और मेरा स्टॉल नंबर 132 है, जहाँ ये महालक्ष्मी सरस उसमें लगाया हुआ है. यहाँ पे हम लोगों ने स्टॉल, आप आइए और 132 स्टॉल पे विजिट करिए. और ये आपको खाली एग्जीबिशन में ही मिलेगा और कहीं आपको नहीं मिलेगा. सब पर्सनल डिज़ाइन के सब खुद बना के लाए हैं, तो बहुत यूनिक चीज़ है यहाँ पे. तो आप आइए. उमेद इज़ अ बेस्ट एग्जीबिशन, पूरे साल में एक ही बार आता है और बहुत कुछ लेके आता है आप लोगों के लिए. तो आप आइए, विजिट कीजिए यहाँ पर. ये प्योर लिनिन का सूट है, वी-नेक में हैंडवर्क किया हुआ है, सिप्पी सीक्वेंस वर्क है और प्रिंट का दुपट्टा है और प्रिंट सटोन मशीन का बॉटम है. ओरिजिनल पीस आएगा, रफ टफ यूज़ कर सकते हो, कोई मेंटेन नहीं. सब उत्तराखंड के सूट है, देहरादून से. हेलो, मैं महालक्ष्मी सरस में हूँ. गवर्नमेंट का एग्जीबिशन है लेडीज़ का और उधर मैंने ड्रेस मटेरियल लगाया है गवर्नमेंट के थ्रू. और ये बहुत अच्छे वीविंग वाले सूट है जो बहुत ही यूनिक डिज़ाइंस में पूरा वीव किया हुआ है. रेशम का वीव्स है, कलरफुल गारंटेड है. प्योर लिनिन में आपको प्रोडक्ट मिलेगा ये वाला.
और बहुत खूबसूरत है पीस। आप आइए, विजिट कीजिए यहाँ पे महालक्ष्मी सरस में, बहुत अच्छा लगेगा। बहुत सारी वैरायटी है यहाँ पे देखने के लिए और सब कुछ यूनिक है, सबके हैंडमेड है और सब अपने हाथ माग से वाले लोग हैं, सब कुछ यहाँ पे। च्या महाकाळे उमेद अभियानमध्ये आलेले सरस महालक्ष्मी एक्झिबिशनमध्ये इथे आमच्या हॉटेलची राहण्याची व्यवस्था वगैरे याच्या उमेदच्याच अभियानाने केलेली आहे आणि हॉटेलिंग वगैरे छान आहे, बसेसची व्यवस्था आहे आणि इथे खूप स्टॉल लागलेले आहेत। महालक्ष्मी सरस महालक्ष्मी सरस एक्झिबिशन वाशी येते, वाशी, न्यू मुंबई वाशी। हां, आणि तुमचं काय काय आयटम आहे सांगा याच्याबद्दल। आमच्याकडे ॲलोवेरा ज्यूसेस आहे सर, आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, आवळा ज्यूस, सोप आहे सर, मड सोप, निम सोप, जेल आहे सर, एक हल्दी चंदनमध्ये आणि एक रोजमध्ये सर, स्क्रब आहे, फेसवॉश आहे सर आणि फेशियल किट आहे। आणि हे काय जेल आहेत सर। वेळ लागतो हां, आभार। मी इकडे आलो दोन सरसमध्ये शेवगा प्रोडक्ट आहे आमचं, तुमचा स्वतःचा ऑर्गॅनिक प्लॉट आहे, शेती आहे, PGS सर्टिफिकेट झालेली, त्यातलंच रॉ मटेरियलचा वापर करून आम्ही हे प्रोडक्ट बनवतो। आज आपलं पावडर आहे, शेवगा पावडर, हे सकाळी अंशापोटी कोमट पाण्यात घेतात, शरीरातले न्यूट्रिशनचे कमतरता भरून काढून अँटीटॉक्सिनचं काम करते, शरीरातले जे टॉक्सिन जातात ते बाहेरच्या वातावरणातून असो या फवाराचं भाजीपाला खातो, अलग अलग प्रकारचे टॉक्सिन पण काढते, न्यूट्रिशन सप्लिमेंटरी आणि अँटीटॉक्सिन दोन्ही काम करतात पावडर। हे ग्रीन टी आहे, शेवग्याचा सहज वापर करता यावा नेहमीच्या याच्यात, चहाच्या निमित्तानं मग ग्रीन टी बनवली आणि याच्यात तुळस, लवंगा, जिंजर मिक्स आहे, हे पण तेच काम करतं। त्यानंतर आम्ही साबण बनवली शेवगा ऑइलची, आमच्याकडे भरपूर सीट उपलब्ध असल्यामुळे ऑइल शिल्लक राहते, त्याच्यातून आम्ही ग्लिसरीन बेसमध्ये साबण बनवतो। हे 3 प्रोडक्ट आणि शेवगा लड्डू, मोरिंगा ड्रायफ्रूट लाडू, याच्यामध्ये गुलाब ड्रायफ्रूट वापरून बनवलेले आहे। आमचा कन्सेप्ट आहे की शेवगा कुठल्या ना कुठल्या प्रोसेस खाल्ले गेला पाहिजे, म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि आम्हाला मागच्या वर्षी पण चांगले बेस्ट प्रोडक्ट म्हणून अवॉर्ड भेटला मुंबईमध्ये, आम्ही सगळ्यांचे आभार मानतो आणि उमेदचे पण आभार मानतो। आमचा लाडू, गुळशेंगा लाडू, ड्रायफ्रूटचा लाडू, आम्ही उपवास आहे ते तो उमेदचे आम्ही खूप आभार मानतो, आमच्यासाठी जागा दिली, राहण्याची सोय केली, धन्यवाद। प्रोडक्ट आहे आमचे, हे काय लाडू आहेत का? हां लाडू, गुळशेंगा लाडू, अच्छा, ते पलीकडे ड्रायफ्रूट लाडू आहे, तूप, डिंक, ठेचा, मिरचीचं लोणचं, मेथी, ते पण लाडू सेम आहेत का? हां लाडूच आहेत ते, लाडू आहेत। मेरे पास ब्लैक कॉफ़ी है जो कि नेचुरल प्रोडक्ट है, ये सर्विंग करने के लिए, और मेरे पास कप है नेचुरल ब्लैक कलर, इसमें कोई कलर या पेंट नहीं है, मिट्टी और स्टोन को पाउडर करके बना है। और मेरे पास केटल भी है चाय पीने के लिए, डायरेक्ट चाय बना सकते हैं इसमें, और ग्लासेस भी हैं। ये क्या है? ये जूट का है, मैट, पोस्टर्स, डाइनिंग टेबल्स, टेबल मैट। इनके पास अच्छा क्वालिटी का लैंप मिलता है, वो सस्ते दाम में मिलता है, अच्छा क्वालिटी का रहता है, 1-2 साल में 2-4 में अच्छा टिकता है, ख़राब नहीं होता, अच्छा क्वालिटी का है। 10 साल में भी अच्छा क्वालिटी, 10 साल में अच्छा क्वालिटी रहेगा। ताई ताई इसको एक हाथ में दो ना, एक हाथ में दो। जय दुर्गा बचत गट।
जयदुर्ग बचत गट तिथे मिळतो. जांभूळचा ज्यूस सांगा होतं. हां, एकदम ताज्या फळापासून बनवलेला जांभळाचा ज्यूस मिळतो. आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा मला असं वाटतं. लक्ष्मी लेदर puppets, lamps, paintings, door hangings, wall piece, अलग अलग है. हमें आंध्रा से आ रहे हैं. राहण्याची सोय केली, सर्व व्यवस्थित. या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानमध्ये आलो. हा जांभळाचा रस खरोखर डायबिटीस याकरता गुणकारक आहे. तरी लोकांनी याचा चांगल्यातला फायदा घ्यावा आणि स्वस्त आहे एवढं महत्त्व नाही. यांच्याबद्दल सांगा, ज्यूसबद्दल सांगा की यांच्या. अभियानातर्फे आमच्या इतक्या दूर येण्याला आम्हाला संधी मिळाली, त्यांचे उमेद अभियानाचे आम्ही आभार मानतो. माझ्या स्टॉलचं नाव आहे 148. आमच्याकडे जामून ज्यूस आणि ड्राय जामून मीठ आणि जांभळापासून तयार केलेला जांभळापासून तयार केलेला ओला पण फळ आणि सुका पण फळ मिळतो. आणि त्या फळापासून आपण जो सुका फळ आहे, सुका मेवा, त्याला वाळलं पण खाऊ शकता. आणि तो फळ जो सुका फळ आहे तो मधुमेहासाठी उपयुक्त गुणकारी आहे आणि डायबिटीससाठी पण गुणकारी आहे. डायबिटीससाठी गुणकारी आहे. आणि त्या जांभळामध्ये मालिक ॲसिड असल्यामुळे त्यांचा उपयोग होतो. जैविक औषध म्हणून त्याचा उपयोग होतो. जयदुर्गा गडचिरोली. जांभळाचा ज्यूस आहे यांचा, आम्ही प्यायलो, खूप छान आहे. आणि आम्हाला त्यांनी टेस्टला पण भरपूर दिलं आणि आम्हाला व्यवस्थित जे फ्रोझन केलेलं आहे ते पण दिलं आणि जे सुका आहे ते पण सांगितलं टेस्ट करून बघा. म्हणजे यांची आहे प्रोडक्ट खूप छान आहे. मी एकदा ह्यांना येऊन भेट द्या नक्कीच, मला आवडेल. मी सर्वात आधी उमेदचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी महिलांना स्टेज दिलं की ज्यामुळे महिला आपल्या व्यवसायाला वाढ देऊ शकतात आणि पुढे जाऊ शकतात. आणि माझा गट आहे आसपास व्यवसायाचा समूह, त्यामध्ये आम्ही महिला तसेच ग्रीष्मा हँडलूम आहे आमच्यावाला, त्यामध्ये आम्ही टसरची साड्या आहेत. याचा आम्ही क्रोशेचा धागा तयार करतो आणि नंतर हँडलूमवर साड्या तयार करून त्या ऑनलाईन म्हणा किंवा स्टॉलवर आम्ही विक्री करतो. आमच्याकडे करवती साड्या उपलब्ध आहेत, कापड आहे, शॉल विथ दुपट्टे, बॅग, पर्स असे वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे साड्या, कापड वगैरे सर्व उपलब्ध आहेत. ऑनलाईनलाही आम्ही ऑनलाईनवर तुम्ही मागवू शकता. सर्वांचे धन्यवाद. मतलब माल आएगा हमारा, जैसे देखो सूट्स आएंगे प्योर चंदेरी के, कतान वगैरह में साड़ी में मिल जाएगी आपको. एक ही साड़ी देखो आप प्योर कतान में आएगा, सिल्कमार सर्टिफाइड साड़ी 100% प्योर, फुल मीनाकारी वर्क में आएगा सर. ये आएगा 45,000 के रेंज में. जो सारा कीड़े से निकलता है कुकुन से, ये पूरा कुकुन से सब पूरा रियल सरी प्योर रेशमी सरी साड़ी आएगा सर. ये सब रियल चिनिया का दान हैंडमेड साड़ीज आएगा सर. ये सब पल्ला आएगा, ये फुल आलू ओवर साड़ीज, पल्लू फुल आलू ओवर साड़ीज, ये 1 मीटर ब्लाउज आएगा सर. इसमें जो वैरायटी सर यहाँ पे मिल जाएगी आपको हमारे पास पूरे एक्सीबिशन में 450 स्टॉल है, कहीं भी नहीं मिलेगा आपको ऐसी वैरायटी. ये सब पूरा रियल सिल्क पे चिनिया कतान रंगान वगैरह जो भी चाहिए सब कुछ अवेलेबल है. सूट्स में भी मेरे पास वैरायटी बहुत मिलेगी. मैं पकड़ लूँ. बताएं मैम, वो देख लें कुछ कतान वगैरह साड़ी एक कितने देखो मैम, प्योर कतान सिल्कमार्क सर्टिफाइड
कशी साड्या कसे भोपाल जी सर थोड़ा बता दो एक मिनट में अपना क्या क्या साड़ी है, अपना कौन सा है। तुम बताओ उन्हें। हाँ साड़ी बताओ क्या क्या है, कैसा है, कौन सा आइटम है, बोलो। ये हमारे पास सूट है चंदेरी कॉटन में, ये साड़ी तो लगी हुई है बनारसी साड़ी। ये वाला कौन सा, पीछे वाला कौन सा है, कौन सा? ये पीछे वाला वाइट वाला। हाँ 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 ये बनारसी साड़ी है, बनारसी। अच्छा और ये वाला सूट है चंदेरी सूट। संदेश है। अच्छा ये आएगा प्योर कतान। ही कशी आहे ती ऑरेंज 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 15,000 आणि ही मरूनच्या शेजारी वो वाला इसके बाजू वाला वो वाला टिश्यू प्योर 18,500। 18,000 माझं नाव संगीता अशोक दळवी, राहणार अवसरे बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। महाराष्ट्र शासनाने जे उमेद अभियानाचे जे प्रदर्शन भरवलेले ते अत्यंत अप्रतिम आहे। त्यात आम्हाला संधी मिळाली, मला स्टॉल लावायला संधी मिळाली आणि त्याचबरोबर विविध राज्यातून विविध देशातून आलेली लोक आहेत की जेणेकरून ह्या वाशीच्या आणि मुंबईकरांना सगळ्यांनाच ह्या प्रदर्शनांचा आनंद घेता येईल। तर आमचं हे माझं प्रोडक्ट आहे मसाले। मी मसाले स्वतः घरी बनवते कांटप मशीनमधले, तर अवश्य सगळ्यांनी भेट द्या। माझा स्टॉल क्रमांक आहे 127। धन्यवाद। लक्ष्मण चौधरी, तालुका शिवखेडा, जिल्हा धुळे, गाव वाघाडी बुद्रुक। मी आभार मानते उमेद अभियानाचे की आम्हाला ते चांगल्या स्टॉलचं नियोजन करून देतात आणि आम्हाला विक्रीसाठी खूप काही चांगल्या सवलती देतात। हॉटेलसुद्धा छान दिलं आहे म्हणा, राहण्याची सोय सगळी काही व्यवस्थित सोय असताना चांगली सोय उपलब्ध करून दिली त्यांनी आणि आम्हाला माल विक्रीला पण खूप सोयीस्कर राहता या ठिकाणी। माझ्याकडे आहे विविध प्रकारचे पापड, नाचणीचा पापड, ज्वारी पापड, गहू तांदूळ पापड, टोमॅटो पापड, गव्हाच्या कुडाया, मटामुगाच्या वड्या, परत उडीद पापड आहे, साबुदाणा चकली, साबुदाणा बटाटा पापड आहे, साबुदाणा वेफर्स आहे, असे सर्व विविध प्रकारचे माझ्याकडे पापड आहे। माझे प्रोडक्ट आहे पृथ्वी पापड उद्योजिका म्हणून मी ओळखली जाते। 0980 धन्यवाद। नमस्कार, मी सौ वंदना लक्ष्मण चौधरी, वाघाडी बुद्रुक, तालुका शिवखेडा, जिल्हा धुळे। पूर्ण नाव सांगायचं? हो सांगा सांगा, नाव सांगा। माझे नाव वंदना प्रमोद वारसागडे, मी भंडारा जिल्ह्यावरून आली आहे। माझ्या स्टॉलवर आहे तूप आहे, चांगल्या क्वालिटीचं तूप आहे देशी गाईचं, आणि मध आहे। मध आहे चांगलं 5-10 वर्ष ठेवा तरी खराब होत नाही, खूपच चांगलं आहे। आम्हाला हॉटेलची सुद्धा खूप छान व्यवस्था केली आहे आणि खाण्यापिण्याची सुद्धा खूप छान व्यवस्था केली आहे। धन्यवाद। उमेदचे आभार। उमेदचे आभार मानते। थँक्यू। त्याच्याकडून आमची सगळी व्यवस्था केली त्यांनी, हॉटेलमध्ये राहायचं खायचं सगळं व्यवस्थित आहे पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत। आमच्याकडे प्रोडक्ट आहेत केळीचे पापड, बटाट्याचे पापड, ज्वारी पापड, केळीचे वेफर्स, वड्या आहेत, नागलीचे पापड आहेत, एवढे प्रोडक्ट आहेत आमच्याकडे। कुठून आला तुम्ही? धुळ्याहून येतात। अच्छा तालुका अंबड, जिल्हा जालना। माझं गाव ताडातगाव, इथं गोडी कारागीर आहे। मी महालक्ष्मी सरसमध्ये एकदम चांगल्या प्रकारच्या हँडमेड हातमागावरच्या घोंगड्या आलेल्या आहेत। माझ्याकडे घोंगडी, उशी, आसनपट्टी, योगा मॅट, याची टोपीसुद्धा आहे बघा।
तिथून ते असे डोकं दुखणार नाही, सर्दी होणार नाही, पाऊस लागणार नाही, थंडीमध्ये गरम राहणार. घोंगडीचे सुद्धा तेच फायदे, ज्यांना कमरेचा मणक्याचा आजार, वात, सांध्यावात, रक्त वाहिण्यासाठी, पित्ताचा वगैरे जो त्रास असतो तो घोंगडीला कमी होतो. आणि घोंगडी ही तिन्ही ऋतूमध्ये जाते. उन्हाळ्यात थंड असते, पावसाळ्यात गरम असते. ऋतू चेंज झाला की चेंज होणार. त्याच्यामुळे अवश्य घोंगडी घ्यावी आणि आपले आजार पळावे. नमस्कार. वहाँ का स्पेशल आइटम लेके आए हैं। ये वहीं पे बनता है और कहीं नहीं बनता है। वहाँ देखेंगे आप गोल्ड जैसे तनिष्क पे आपको डिज़ाइन मिलता है, ऐसा डिज़ाइन है। वहाँ पे आपको देखेंगे टेम्पल ज्वेलरी मिलती है। ये टेम्पल ज्वेलरी है। वहाँ पे पत्ती वाला काम भी बहुत अच्छा होता है। पत्ती वाले काम में बेंगल्स वगैरह है। आप यहाँ पे एक बार आइए, हमारे यहाँ विज़िट करिए। यहाँ का महालक्ष्मी स्टेशन के यहाँ पे नेहरू तारागंज जो है ग्राउंड फ्लोर के यहाँ मेरा स्टॉल 35 नंबर है। आप एक बार विज़िट जरूर करिए। नहीं उनसे बोलो भाई, दुकान खोलो, हमारे लिए दुकान खोलो, हमको माल निकालो। हम मुंबई में हैं।